नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। अध्यक्ष महोदय, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हेरे 1 जुलैवाले सगळे उभे या गावातील भोगवटदार वर्ग 2 या धारणा अधिकाराच्या सरंजाम इनाम जमिनीचे रूपांतरण मूल्य सरसकट माफ करून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता दिल्याबद्दल हे निवेदन आहे। अध्यक्ष महोदय, हेरे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथील ज्या सरंजाम जमिनी आहेत 12,000 कुटुंबाच्या जवळपास 11,394 हेक्टर जमिनी यामध्ये हेरे सरंजाम नावानी आहेत आणि या जमिनी फ्री होल्ड करण्याकरता क्लास 1 करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि हा प्रस्ताव शासनाकडे आल्यानंतर शासनाच्या हे लक्षात आलं की संबंधित शेतकरी जे आहेत त्यांना हेरे सरंजाम इनाम जमिनी वाटपाबाबत मूळ फेरफार, इतर अनुषंगिक फेरफार, सन 1951 पासूनचे गाव नमुने 7/12 उपलब्ध नाही, तसेच अभिलेख कक्षामध्ये सदरच्या कागदपत्राचा आढळ होत नाही आणि त्यामुळं अनेक शर्तभंग तसेच धारणाधिकार वर्ग 1 करण्याची प्रकरणे मंजूर करण्याकरता फार अडचणी होत्या। कारण त्या 12,000 कुटुंबाचा प्रश्न आहे हेरे सरंजाममध्ये इनाम जमिनीचा, यामध्ये कागदपत्र फार नाही आहे। 1951चे इनाम वाटप आहे आणि त्यामुळे शासनाकडे हे 12,000 कुटुंब हेलपाटे घालत होते आणि त्यामुळं या ठिकाणी या कुटुंबांना न्याय देण्याकरता आणि 11,394 हेक्टर जमिनीला न्याय देण्याकरता शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि हा जमिनीचा भोगवटदार वर्ग 2 आहे, कारण इनाम जमिनी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळणे याच्याही अडचणी होत्या। शेतकऱ्यांना केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजनाही मिळण्याकरता अडचणी होत्या आणि त्यामुळं सदर 11,394 हेक्टर हेरे सरंजाम जमिनीचा धारणाधिकार वर्ग 1 करण्यासाठी व या जमिनी फ्री होल्ड करण्याकरता त्यामध्ये झालेले शर्तभंग नियमाकुल करण्यासाठी जी नजराना रक्कम आहे 54,11,041 ही सुद्धा शेतकऱ्याकडून वसूल करायची होती। ही शासन जमा करूनच आपल्याला त्या ठिकाणी हा निर्णय करता येत होता आणि हा क्लिष्ट निर्णय होता। त्यामुळे शासनाने एक विशेष बाब म्हणून आता ही शेतकऱ्याकडून कुठलाही पैसा घ्यायचा नाही याची सूट देण्यात आली आणि आता सदर जमिनीचे अधिकार अभिलेखाबद्दल काही वाद निर्माण झाला तर याचे अधिकार AEDOला देण्यात आले, त्यांचे वाद संपवायचे आणि या सर्व जमिनी 12,000 कुटुंबाच्या 60,000 लोकसंख्येच्या 11,394 हेक्टर जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि हा 55 वर्षापासून प्रलंबित प्रश्न नानाभाऊ या ठिकाणी होता, तो आता शासनाने सोडवला आहे। खरं तर मी हा प्रश्न सोडवण्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी याला मान्यता दिली, त्यांचं मी अभिनंदन करतो आणि एखादा प्रश्न कसा सोडून घ्यायचा मतदारसंघात याकरता चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचं अभिनंदन करतो की शिवाजी पाटील यांनी ज्या पद्धतीने निवडून आल्यानंतर महसूल खात्याच्या माध्यमातून हा पाठपुरावा करून प्रत्येक बुधवारी मंत्रालयाचे खेटे घालून माझ्या मागे लागून मुख्यमंत्र्याकडे जाऊन त्यांनी मतदारसंघाच्या 12,000 परिवारांना आणि 60,000 लोकसंख्येला जो न्याय मिळवून दिला त्याबद्दल मी या ठिकाणी आमदार शिवाजी पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो।